माझं घर आहे आणि एवढंही सांगतो की मी येऊरचा नागरिक आहे. माझं रेशन कार्ड येऊरचं आहे आणि ते आजचं नाही तर माझं पहिलं येऊरचं हे 40 वर्षापूर्वी आहे. मी आता नवीन नाही गेलो कारण मी काही बोलत नाही या विषयांवर. असं आहे की ड्रग्ज आहेत ना कुठेही असू दे ते बंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे. मी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही. सरनाईकांचा बंगला आहे का काय कसा झालाय काय झालंय आदिवासीची जमीन आहे का काय ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं. मी वैयक्तिक कधीच नाही जात कोणावर. आणि मी तिथे गेलो नव्हतो. मला आदिवासींनी बोलवलं आणि ते प्रकरण वाढल्यानंतर बोलवलं. परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये बाचाबाची झाली. त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथल्या आदिवासी पोरांना मारलं. पोरांना नाही पुरुषांना मारलं. महिलांना धक्काबुक्की केली आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या. महिला रस्त्यावर उतरल्यावरती माझ्या पोरीचे आणि त्या महिलांचे चांगले संबंध आहेत. माझी पोरगी त्यांची केस लढवत असते. तिला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करायला सांगितली. पोलीस कारवाईला तयार नव्हते. ते सांगत होते की रात्री सकाळी 8 वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात, शौचालयासारखा अख्ख्या रस्त्यांचा वापर करतात. आम्ही लहान पोरी आमच्या आहेत त्या कुठे जाणार. आणि त्यांचं म्हणणं वास्तव आहे. आज त्या येऊरमध्ये चिमणी देखील दिसत नाही. एकेकाळी अनेक पक्षी अनेक प्राण्यांनी नटलेला हा निसर्गरम्य परिसराचा ऱ्हास होतोय, सत्यानाश झालाय. आणि मी अनेक वेळा बोललोय. मी याच्यावरती मुनगंटीवार साहेबांची मीटिंग घेतली. मुनगंटीवार साहेबांनी फॉरेस्ट ऑफिसर्सला इशाराने आदेश दिला की हायकोर्टाचा जो निर्णय आहे, लक्षात घ्या, हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं पालन करा. हायकोर्टाचा निर्णय असा आहे की सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच तुम्हाला येऊरमध्ये प्रवेश करता येईल. आता त्या आदिवासींचं म्हणणं आहे की हा कायदा तुम्ही इथे लावून ठेवलाय त्याचं फक्त पालन करा. काय चुकीचं आहे? ठीक आहे ना, माझ्या मतदारसंघात आहे. अख्ख्या ठाण्यात आहे. अख्ख्या ठाण्यात कोण करतं काय करतं सगळ्यांना माहिती आहे. मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं. त्यांच्या मतदारसंघात काय होतं हे त्यांनी बघावं. माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका केली, मला काही फरक पडत नाही. कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्सच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहीन. याला अभय कोणाचं आहे का? काही आमचे बार वाचवा वगैरे यासाठी काही असं आहे की तुम्ही जेव्हा बार तोडायला जाता तेव्हा तुम्ही तिथं मागे का फिरता? आम्रपाली नावाचा बार आहे, ते तोडायला गेले आणि तिथं मागे फिरले. मला माहिती आहे एका तथाकथित राजकारण्याने 25 लाख रुपये घेतले आणि सगळ्या बारमध्ये कोणी ना कोणी राजकारणी आहेच पार्टनर. ते बार तुटतच नाही. येऊरमध्ये बंदी घालण्यात आली होती मध्यंतरी. वरती संध्याकाळी रात्री हे सगळं फॉल्स नरेटिव्ह आहे. तोडायचं तर सगळं तोडा आणि पोलिसांनी बंद करा ना गेट. काय आता त्याची चौकशी पत्रकारांनी करावी ना, सगळं मीच बोलावं का? नाही, मध्ये बंद करण्यात आलं होतं रात्री जाण्याचं येऊरला, पण मध्ये परत सुरू केलं. काय नेमकं कारण होतं सुरू करण्याचं? असं काही फॉरेस्ट कायदा आहे की नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला सूर्यास्तानंतर जाता येत नाही. तुम्ही ताडोबाला जा, तुम्ही पेंचला जा, तुम्ही चांदोली अभयारण्यात जा, कुठल्याही अभयारण्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24 आवर्सचं नॉईज पोल्युशन ॲक्ट आहे तिथे. तुम्हाला एका डेसिबलच्या वरती कायदा वाद्य वाजवता येत नाही. ठाण्यामध्ये डीजे लावू देत नाही, मग वरती डीजे का लावू देता? माझं म्हणणं आहे चला दारू पितायत ना पिऊ दे, उघडपणाने बोलतो. पण प्राणी पक्षी तर राहू द्या. तिथे निसर्गरम्य म्हणून आपण जातो. थंडीच्या वेळेस जेव्हा खाली समजा 22 डिग्री टेम्परेचर असेल तर येऊरला 18 डिग्री टेम्परेचर असतं. प्रचंड हिरवळीने नटलेलं गाव आहे ते आणि सगळे आदिवासी पाडे आहेत तिथे. सगळे आदिवासी पाडे. असं असताना त्या आदिवासींना मारणं, त्यांना धमकावणं
हे सगळं जे काही येऊरमध्ये सुरू आहे हे कितपत योग्य आहे हाच प्रश्न आहे. प्रताप सर एक म्हणतात मी स्वागत करतो जर बुलडोजर चालवत असेल तर. ते त्यांचं काम आहे, त्यांनी जावं, त्यांचा मतदारसंघ आहे, कोणावरती बुलडोजर चालवावं अशी मी मागणी केलेली नाही. कारण का उगाच तिथे जाऊन तमाशा करायचा आणि नंतर 2 दिवसांनी बंद करायचं. आम्हाला सगळं माहिती ना, आम्ही ठाण्यातच राहिलो, मोठे झालो. त्यांनी पण हीच भूमिका घेतली आहे की ते म्हणतात 2 दिवस बोलायचं आणि त्याच्यानंतर आंदोलन बंद करायचं, सतत आंदोलनं केली पाहिजे तेव्हा बरोबर. हां, ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं ना. मी त्यांना दाखवून दिलं हे होतंय म्हणून. माझ्या मतदारसंघात मी करीन, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं. आणि माझी पहिलीच हे होती की मी स्वतः गेलेलो तिथे, मी त्यांचं नाव नव्हतं घेतलं, मी कोणावरती वैयक्तिक आरोप केले नव्हते. जे अयोग्य आहे त्याच्यावरती बोललो होतो. त्यांना जर अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात जावं, एखादा अड्डा उद्ध्वस्त करावा. माझं काय त्याला हस्तक्षेप नाही केला. मला जरी सांगितलं की इथे ड्रग्स विकले जात आहेत, मी स्वतः जाऊन ते तोडून येईन. मी एका शब्दात बोललो ना काय बोलायचं. मला कळलं स्वातंत्र्य हणगं आहे, त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पिटलात टाका. स्वातंत्र्याला हणगं म्हणणं काय, किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी. कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो, कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो. आता तर स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला. अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले. बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला देऊन त्यांना येडं नाही बनवलं. देखील त्यांना असं म्हटलं होतं की एका पत्रकाराला म्हटलं होतं जर टिकली लावली असेल. हा तेच ना, तू टिकली लावली असते, तू महिला नाही आहेस, तू हिंदू नाही आहेस. जसं काय हिंदूचं सर्टिफिकेट हा भिडे देणार आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की पंजाबी ड्रेस घालून जर तुम्ही मला सावित्रीच्या पूजेला जात असाल तर ते जाऊ नये. हे महिलांनी विचार करावं. हे सगळं मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना जरा हा काय बोलतो कळत नाही. हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची आहे. जे मनुस्मृतीने यांना शिकवलंय की स्त्रीला काय किंमतच नाही, त्या मनुस्मृतीचं प्रतिनिधित्व हा भिडे करत असतो. सर मनुवाद पुन्हा एकदा भारी पडतोय का महाराष्ट्रात? 100% आणि तो पडतच राहणार. ज्या दिवशी यांनी मनुस्मृती सांगितलं त्या दिवशी वरती दिसत होतं की संविधान बदलणार आणि संविधानामध्ये मनुस्मृतीचा स्पर्श नाही म्हणून आम्ही या संविधानाचा निषेध करतो असं RSSचं म्हणणं होतं. मी तुम्हाला दाखल्यासहित दाखवून देईन, मला थोड्या वेळाने भेटा, मी सगळे दाखले घेऊन आलोय. सर सरकारमधलं कोणी मंत्री जे मंत्री असतील, प्रतिनिधी असतील, ते मनोहर भिडे अर्थात त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात किंवा त्यांच्या संदर्भात कोणतेही स्टेटमेंट देत नाही. मनोहर भिडे त्यांचे गुरु आहेत, गुरुतुल्य काय ऋषितुल्य आहेत. फक्त या ऋषितुल्य माणसाचं डोकं जरा खराब झालंय. अरे आपल्या स्वातंत्र्य दिनाला आपण मिळवलेल्या स्वातंत्र्य दिनाला हणग्या म्हणणं, हणगं स्वातंत्र्य, केवढा अपमान करायचा स्वातंत्र्याचा. गुजरात मॉडेलची चर्चा होत होती, ते कुठेतरी आता विकास नगरचा भाग यावर टीका पाहायला मिळते. सोशल मीडियावर गुजरात मॉडेलवर टीका होते, खड्डे पडलेले आहेत. पहिल्या पावसात गुजरातची दानदान. हे बघा जाऊ द्या सगळं. महाराष्ट्रापेक्षा वरती गेला ना गुजरात, आपल्याला लाज वाटली पाहिजे की नाही. आपण आयुष्यभर म्हणजे आम्ही जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून महाराष्ट्र 1 नंबरवर होता. गुजरात आपल्या जवळपास नसायचा. आज मराठी माणसाला लाज वाटते, मान खाली जाते की आज आमच्या पुढे गुजरात गेलाय. कोणाच्या विरोधात आता जाऊ आतमध्ये काढू. मी आज नाही, गेले अनेक वर्ष बोलतोय त्यांच्या विरोधात, माझ्यावर हल्लेही झाले त्याच्यासाठी. पण हा माणूस हा प्रचंड धर्मद्वेषी आहे, हा माणूस प्रचंड जातीवादी आहे आणि हा माणूस कायम बहुजन समाजाला कमी लेखतो. जी आमची भगिनी वैशाली काय तिचं नाव आठवत नाही, रुपाली, ती कुंकू लावून गेली नव्हती तर तिला कोये तुझं कुंकू कुठे आहे हा कोण विचारणार. तिचे आई वडील आहेत ना घरी. परळीमध्ये ज्या पद्धतीचं प्रकरण सध्या पाहायला मिळते, परळीमधल्या तुमच्या उपाध्यक्षानं खून केला अशा पद्धतीने त्यांनी खून केलेला नाही. तिथे जी यंत्रणा राबवली जाते ती अनेक वर्ष एकाच खानदानाकडनं राबवली जाते आणि त्या खानदानाचं पोलिसांवर असलेला दबाव. ज्या माणसाचं नाव आलंय बबन गीते तो तिथे उपस्थितच नव्हता. आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळं रेकॉर्डिंग. त्याला घेतलाय
कटात हल्ला करायला गेले तुम्ही त्याच्या घरावर. म्हणजे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते नाही, मला धनंजय मुंडेंचं नाव मी कुठे घेतलं त्यांचं नाव. हल्ला करायला गेले तुम्ही त्यांच्या घरावर. तुम्ही गोळीबार केला, त्यांनी गोळीबार केला. तुम्ही का गेले त्यांच्या घरावरती चालून? तुम्हाला कोणी सांगितलेलं हल्ला करायला? अनेक दिवसांपासून हा प्रयत्न होता की बबन गीतेला कसंही करून अडकवायचं. कारण का तर विधानसभेचं इक्वेशन खराब होईल, बबन गीते बाहेर असला तर. हा त्याच्या मागे एक हेतू होता. बबन गीते ही वंजारी समाजाचा आहे. हे मागची पार्श्वभूमी कोणालाही माहीत नसते. बबन गीतेला अनेक प्रकरणात खोटं अडकवण्यात आलेलं आहे. कारण का बबन गीते हा जरा विद्रोही आणि बंडखोर प्रवृत्तीचा आहे. सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांशी काही बोलणं झालं किंवा या सगळ्या प्रकरणाशी मला कशाला, मी का बोलू शरद पवारांची? जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला देतोय. ते काय पवार साहेब मला अडवणार नाहीत माहिती देऊ नको म्हणून. पुढचे 2 महिने सुखाचे जाऊ. सर तीन नवीन कायदे येत आहेत. 3 नवीन कायदे येत आहेत. त्या कायद्याने हा देश पोलिसांच्या हातात जाईल. नागरिकांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येत आहेत. कोणालाही 90 दिवस जेलमध्ये ठेवण्याची मुभा पोलिसांना मिळालेली आहे. बाकी सगळं बाजूला राहू द्या. बेल हा त्याचा अधिकार आहे. नोबडी इज अ क्रिमिनल अंटिल अँड अनलेस प्रूव्हन गिल्टी. कोणी गुन्हेगार नसतो जोपर्यंत तो शाबित होत नाही. शाबित होण्याच्या आधीच त्याला 90 दिवस जेलमध्ये बसवायचं, हा कुठला प्रकार आहे? म्हणजे राजकीय जे त्यांचे विरोधक आहेत त्यांना तर 100% कुठल्याही गुन्ह्याकडे टाकून देतील, बस 90 दिवस आतमध्ये. हा त्यांच्या राजकीय विरोधकांना डांबण्यासाठी आणलेला कानून आहे. आणि हा कानून हा या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या. देशद्रोह हे कलम लागणार आहे आता. नाही, देशद्रोह हे बघा, देशद्रोह म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेवढे देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले होते त्याच्या 100 पट गुन्हे आत्ताच्या काळात झाले जातात. म्हणजे काय देशद्रोही आत्ताच जन्माला आले का? सरकार विरुद्ध बोललं की देशद्रोह. हे आणलंय त्यांनी कायद्यात आहे की सरकार विरुद्ध टीका टिप्पणी केली, शाब्दिक जरी केली, सोशल मीडियावरनं जरी केली तर ते देशद्रोह समजला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.